सुप्रसिद्ध गायक महेश काळे सर आपल्यासोबत आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर आज विठ्ठल दर्शनासाठी आलाय, काय वाटतं? छान आतुरतेने वाट पाहतोय. मी कालच अमेरिकेहून आलो आणि फलटणला सकाळी आज लवकर जी माऊलींची पालखी निघते तिचं दर्शन करायला मिळालं. मग त्याच्याबरोबर थोड्या वेळ चाललो. वाटलं की पंढरपूरला यावं, विठ्ठलाची भेट घ्यावी. मी एक संकल्प सोडला, अभंगवारी या नावाने कार्यक्रम करतो. तर तो कार्यक्रम करण्यापूर्वी, भारतामध्ये सुरू करण्यापूर्वी आशीर्वाद घ्यावा पांडुरंगाचा असं वाटलं. आता इथून मुंबई, पुणे, गोवा, अक्कलकोट, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळूर अशी ठिकाणे आहेत जिथे हा कार्यक्रम होणार आहे. आपण कोणता अभंग देवासमोर सादर करणार आहोत त्याबाबत काय सांगू? कोणता अभंग? मी ना अभंगवारी म्हणजे अभंगवारी असा अभंग एक अभंग म्हणजे विठ्ठला करता काव्य लिहिलं गेलं माझ्याकडनं इतक्यातच, आणि त्याला चाल पण लागली आहे. तर आता ते पहिल्यांदाच गाणार आहे भारतामध्ये. तर मला असं वाटलं की पहिल्यांदा गायचं तर ते आपल्या विठ्ठला करता गावं आणि मग नंतर सगळ्या रसिक मायबापांकर. राज्य बुलेटिन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण काही काय करू? अभंग सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ. सदा माझे डोळा जडो तुझी हे होते सुप्रसिद्ध गायक महेश काळे सर, ज्यांनी स्वतः विठ्ठलावरती एक अभंग लिहिलेला आहे. तो सादर करण्यासाठी ते पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत. विठ्ठल मंदिरातून दत्तात्रय देशमुख, राज्य बुलेटिन न्यूज, पंढरपूर.